देवेंद्र फडणवीस यांना जो पाठिंबा दिला होता, जोरदार समर्थन ज्याला आपण म्हणतो, ते अजित पवारांनी दिलं होतं. आणि अजित पवारांना समर्थन त्यांनी दिलं होतं. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अजित पवारांना समर्थन मागितलं होतं मुख्यमंत्री पदासाठी, पण ते काही जुळून आलं नाही. आता जे ट्युनिंग आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे एका काळामध्ये आपण पाहतो तर एकेकाळी की एकनाथ शिंदे वेषांतर करून जसे देवेंद्र फडणवीसांना भेटायला यायचे, तर त्यांचं काय ट्युनिंग आहे दोघांचं आणि काय तयारी चालली होती. आता राजकारण सगळं हे बदलत गेलं आणि आता अत्यंत वेगळा काळ आला. तर या दोघांचं, अजितदादांचं आणि फडणवीसांचं ट्युनिंग खूप दिसतं, तर एकनाथ शिंदे हे थोडे मागे पडलेले दिसतात. आणि उत्तम संवाद तुम्हाला कुठल्याही त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेच्या वेळेला आणि कॅबिनेटचा विस्तार झाला त्यावेळी सुद्धा, आणि राज्यपालांच्या बाजूला एकनाथ शिंदे होते. जनरल आपण हे कर. आणि आज काय झालं नेमकं की अजितदादा हे 2 दिवसांपासून दिसत नाहीये. अजितदादांसमोर असे कुठले महत्वाचे कठीण प्रसंग येतात ज्याला ते सामोरे जात आहेत? काय होतंय? कारण एखादा उपमुख्यमंत्री पदाचा माणूस आणि ज्याची नॉट रिचेबलची हिस्ट्री आहे अगोदरची. नाही, आपण राजकीय कारणांकडे नंतर जाऊया. मी त्याच्या थोडंसं संवैधानिक कारणाकडे आणि संसदीय दृष्टीने मी या प्रकरणाकडे बघतो की राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. टेक्निकली हे पहिलं अधिवेशन आहे, कारण पहिलं विशेष अधिवेशन होतं, त्यात फक्त शपथ घेण्यात आली. संसदीय कामकाज फक्त विधानसभा अध्यक्षांची निवड आणि सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव करण्यात आला. पहिलं अधिवेशन या सरकारचं हे नागपूरचं आहे. हे दरवेळेस आपल्याकडे बघतो. अशा वेळेला पहिल्या अधिवेशनात राज्याचा उपमुख्यमंत्रीच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवतो, ही संसदीय राजकारणाच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. सरकार म्हणून सुद्धा अत्यंत गंभीर बाब आहे. ते कशामुळे नाराज आहेत त्याचे तर्क वितर्क पत्रकार, राजकीय नेते सगळ्यांना वर्तवून करू द्या, पण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहीत व्हायला, महाराष्ट्राच्या जनतेचा हा अधिकार आहे की महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ज्याला शपथ दिली आहे उपमुख्यमंत्र्याची, तो व्यक्ती विधानसभेत का येत नाही, विधिमंडळात का येत नाही, चर्चेत का सहभागी होत नाही, तो आमदारांसाठी का उपलब्ध नाही, कारण ते येतील तर आमदार त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जातील. हा विषय गंभीर आहे. दुसरा विषय असा आहे की त्यांची जी जवळीक होती, गुळपीट ज्याला म्हणता येईल आपण, की त्यांनी अगदी शरद पवारांसारखं 14 मध्ये शरद पवारांनी न मागता बाहेरून पाठिंबा दिला, आपल्याला आठवत असेल, फडणवीस सरकारला, आणि शिवसेनेला नाईलाजाने शेवटी सरकारमध्ये जावं लागलं. तेव्हा शिवसेना विरोधी पक्षावर होती. एकनाथ शिंदे तेव्हा विरोधी पक्षनेते होते 1 महिना. नंतर शिवसेना सरकारमध्ये गेली. तुम्हाला जर तो इतिहास आठवत असेल तर तो केवळ शरद पवारांच्या बाहेरून पाठिंब्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. तीच परिस्थिती, तीच मॅजिक यावेळेस अजित पवारांनी केली. त्यांनी तात्काळ देवेंद्र फडणवीसांना माझा पाठिंबा असं म्हटल्यानंतर शेवटी रामदास कदमांना जाहीर करावं लागलं की पवारांच्या पाठिंब्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. आणि काल आपण जेव्हा शपथविधी झाला तेव्हा एक आपण प्रतिकात्मक बघा की अजित पवार आणि मुख्यमंत्री जवळ बसले होते. खूप सुंदर संवाद, सुमधुर संवाद चालू होता. मात्र दुसऱ्या कोपऱ्यात राज्यपालांच्या त्या हातावर एकनाथ शिंदे बसले होते, जे नाराज होते, आणि हे दोघं एक बाजू झालाय, एक गट झालाय आणि ते एकटे पडलेत. असं असताना, इतका मधुर संबंध असताना, केवळ आज त्यांचा नॉट रिचेबल होण्याचा अर्थ काय आहे? तो अर्थ खात्यात आहे की आणखी काही वेगळ्या गोष्टीत आहे? या प्रश्नाचं उत्तर ते स्वतः कधी देणार नाहीत. आपल्यालाच तर्क वितर्काने ते समजून घ्यावं लागेल. या एका मुद्द्याला धरून मी एक माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र दोरे यांच्याशी चर्चा करत होतो. सुनील, केवळ आता राज्याचे उपमुख्यमंत्री येत नाहीये, विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होत नाही, हा एक मुद्दा आहेच. पण याशिवाय जे नाराज आमदार आहेत महायुतीतल्या 3ही पक्षांचे, ते सुद्धा या सदनामध्ये सहभागी होत नाही. त्यांची अकाउंटेबिलिटी ही जनतेशी आहे. त्या मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. ही बाब सुद्धा खटकण्यासारखी आहे की पक्षांतर्गत स्पर्धा असेल, कुरघोडी असेल, आणखी काही असेल, कुणाला म्हणजे काय म्हणतात त्याला, कूटनीती कळत नसेल वगैरे वगैरे, हा भाग आहे. नसेल हा भाग वेगळा. पण तुम्ही या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी न होऊन तुम्ही जनतेवर अन्याय नाही करत का? किंवा मतदारसंघातल्या मतदार वर अन्याय आपण तुम्ही करत नाही का? अगदी बरोबर आहे. एकूणच आपण बघितलं तर जेवढे सिनियर मंत्री होते किंवा ज्यांना ज्यांना मंत्रिमंडळात सहभागी आपण होऊ, आपल्याला मंत्रिपद दिलं जाईल असं वाटत होतं, आणि ज्यांची निराशा झाली मंत्रिपद न मिळाल्यामुळे, तर स्वाभाविकपणे एक त्यांचा राग म्हणा किंवा नाराजी म्हणा, ती व्यक्त करण्याची ही एक पद्धत सगळ्यांनी अवलंबलेली दिसते आपल्याला, की इकडे फिरकायचंच नाही विधान भवनाकडे, आणि सभागृहामध्ये पण जायचं नाही, आणि सभागृहाच्या कामकाजातही सहभागी व्हायचं नाही. तर ही जी भूमिका आहे ही पक्षांतर्गत, पक्षाच्या पातळीवर त्या प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त करण्याच्या दृष्टीने
एक वेळ मान्य जरी केली, त्यांच्याशी केलेली ती प्रताडणा आहे असं मला वाटतं. आणि एकूणच कारण प्रत्येक आमदार मंत्री होऊ शकत नाही, इतर वस्तुस्थिती आहे. 288 आमदार आहेत, तिकडे 78 आहेत आणि मंत्रिमंडळ 40 जणांचं आहे. तर उरलेले सगळेजण बाजूला राहतील, बाजूला ठेवले जातील, हे स्वाभाविक आहे. पण यंदा पहिल्यांदा असं झालेलं दिसतंय की मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं नाही म्हणून नाराजी जाहीर माध्यमांच्या माध्यमातून व्यक्त करणे आणि थेट मतदारसंघात निघून जा. आणि परत जाणे. जे काही उदाहरणं तानाजी सावंतांपासून तर वेगवेगळी उदाहरणं घडली आहेत, बरीच उदाहरणं आहेत. बरेच जण बॅग बांधून परत गेले म्हणा, किंवा कोणी अमरावतीला परत गेलं, कोणी गेलं. तर मला असं वाटतं की पक्षाच्या पातळीवर आपली नाराजी व्यक्त करणे नेत्यांपुढे हे कालपर्यंत घडत होतं. आता पहिल्यांदा असं घडतंय की जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करणे आणि सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होता आपला निषेध व्यक्त करणे पक्षाप्रती. मुळातच हे 5 दिवसांचं अधिवेशन आहे आणि त्याच्यातलेही 3 दिवस जर ते नाराज लोक आले नाही, नाराज असलेले आमदार, तर हे स्वाभाविकपणे त्या मतदारसंघातल्या प्रश्नांचं काय, त्या मतदारसंघातल्या मतदारांचं काय, हा एक प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित